नमस्कार. हाऊसफुलच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं हाऊसफुल स्वागत. अभिनेता, दिग्दर्शक, नेपथ्यकार, मार्गदर्शक, मराठी प्रायोगिक नाटकांसाठी हक्काची जागा मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत झटणारे आणि अनेक हरहुन्नरी कलावंतांचं बोट धरून त्यांना रंगभूमीवर आणणारे नाट्यकर्मी म्हणजेच दामू केंकरे. त्यांचा 3रा स्मृती सोहळा नुकताच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. दामोदर काशीनाथ केंकरे उर्फ आपल्या सर्वांना परिचित असणारे आणि प्रिय असणारे दामू काका म्हणजे आधुनिक मराठी रंगभूमीच्या मन्वंतरातील एक श्रेष्ठ असा रंगकर्मी. अभिनेता, दिग्दर्शक, नेपथ्यकार म्हणून विख्यात असणारे दामू काका हे मुळात सर्वोत्तम नाट्य अभ्यासक आणि नाट्य गुरु होते. दामू काकांच्या मित्र परिवारात तरुणांचीच एका प्रकारे मक्तेदारी राहत आली, पण ते गेले असं आजही म्हणवत नाही. कारण जोपर्यंत एखाद्या नव्या नाटकाची जुळवाजुळव होत राहील, त्या नाटकाबद्दल चर्चा झडतील, नव्या कोऱ्या नेपथ्याचा वास दरवळत राहील, तेव्हा तेव्हा दामू काका आसपास असणारच याची खात्री आपल्याला सर्वांना आहे. ते तसे आपल्यात आहेत हेही खूप आहे. दामू केंकरे मला खूपच ज्येष्ठ होते, तरी देखील दामू या नावानं त्यांना संबोधावं असं वाटायचं आणि ते तसेच घ्यायचे. म्हणजे वयाचं अंतर ते इतके कमी करू शकायचे. आणि ज्या काही लोकांपासून त्यांनी आपल्याला प्रत्यक्ष शिकवलं नाही तरी शिकता येतं अशी जी काही नावं आहेत त्याच्यामध्ये त्यांचं नाव फारच वरती आहे. हा दामू अत्यंत मॉडेस्ट, अतिशय कमी बोलणारा, अतिशय तोबरा भरलेला, असं की तो बोलूच शकत नसे. त्यामुळे तो प्रश्न देत नसे. तो सतत आम्हाला म्हणतो बोलू नकोस, कळलं आम्हाला तुझं, अशा तऱ्हेचं त्यांनी एकंदर स्वतःचं स्वरूपच सांगितलं होतं की त्याला बोलायला नकोच होतं, बोलायला विशेष आवडतच नसे. परंतु सर्वावर प्रेम करणारं, रंगभूमीसाठी काय म्हणावं ते आमचा जीव देणार असं म्हणून आपण दुसरं काय म्हणणार, तसं जीव ओवाळून टाकेल असं काही वाटेल ते करायला तयार असलेला असा तो प्राणी आताच्या दिवसात मिळणं जरा कठीण आहे असं मला वाटतं. दामू केंकरे स्मृती समितीतर्फे दरवर्षी एका तरुण रंगकर्मीला नवीन नाटक बसवण्यासाठी अनुदान दिलं जातं. लूज कंट्रोल, सायकल, दळण, संगीत संशय कल्लोळ, संगीत प्रेमानुबंध यासारख्या नाटकांचे वेगवेगळे फॉर्म्स नव्या जाणीवांसह शोधणारा तरुण रंगकर्मी म्हणजेच निपुण धर्माधिकारी. या वर्षीचा दामू केंकरे पारितोषिक 2011 आणि नव्या नाटकासाठीचं अनुदान मिळवलं निपुण धर्माधिकारी यांनी. दामू केंकरे स्मृती पुरस्कारानं सन्मानित झाल्याबद्दल निपुण धर्माधिकारीचं अभिनंदन करतो. या पुरस्कारासाठी त्याची एकमतानं निवड होणं स्वाभाविक ठरावं अशीच त्याची आतापर्यंतची कारकीर्द आहे. 2003 पासून सातत्यानं तो रंगमंचावर काही ना काही करत आलाय. त्याने सादर केलेली प्रत्येक एकांकिका, प्रत्येक नाटक म्हणजे त्याच्या प्रयोगशील, अभ्यासू, नवतावादी रंगभूमी विषयक दृष्टिकोनाचा पुरावा आहे. निपुणने कामाचा झपाटा कायम ठेवताना कुठेही दर्जा आणि गुणवत्तेशी तडजोड केलेली नाही. निपुण हा लेखक, दिग्दर्शक तर आहेच, पण तो उत्तम रूपांतरकार, अभिनेता आणि नाट्य अभ्यासकही आहे. सतत शिकण्याच्या ओढीमुळेच त्याने चेतन दातार, पंडित सत्यदेव दुबे आणि विजयाबाईंकडून नाट्य शिक्षणही घेतलंय. 2010-11 साली त्याला नाट्याभ्यासासाठी विनोद दोषी शिष्यवृत्तीही देण्यात आली होती. शशांक शेंडे, संदेश कुलकर्णी, किरण यज्ञोपवीत, मोहित टाकळकर, प्रदीप वैद्य यांच्याबरोबर समांतर रंगभूमीवर कार्य केलेला निपुण आता अधिक महत्त्वाचं योगदान रंगभूमीला देईल यात शंका नाही. त्यासाठी आपण सारे त्याला शुभेच्छा देऊया. निपुण, मला वाटतं एक सिंपल थँक्यू मी सगळ्यांना म्हणू इच्छितो. सर्वप्रथम आंतरनाट्याचे सगळे सभासद, विजय काका, भुरे काका, नाईक काका, सगळेजण. कारण हा जो उपक्रम आहे तो खरंच म्हणजे कौतुकास्पद हे माझ्याकडनं यायला नाही पाहिजे. हा माझ्यासाठी खूप इन्स्पिरेशनल आहे. कारण नाटक करताना कोणत्या अडचणी येतात हे इथं बसलेल्या ऑलमोस्ट सगळ्यांनाच माहिती असतील. आणि त्याच्यातली मला वाटते सगळ्यात बेसला
जी अडचण असते ती म्हणजे फंड्स. हे नेहमीच प्रत्येक नाटकाला ऑलमोस्ट हा प्रॉब्लेम येतोच आणि त्यात आपण प्रायोगिक किंवा समांतर रंगभूमीवर काम करत असताना तर येतो. आणि ह्या पारितोषिकामुळे खरंच म्हणजे जे 5 मेला नाटक ओपन होईल ते आता कसं असेल ते मला ॲब्सोल्युटली माहिती नाही की चांगलं असेल वाईट असेल, पण निदान पूर्णपणे प्रयत्न आम्ही केलेला असेल तो एक दर्जेदार नाटक देण्याचा. कारण वी ओ समथिंग टू धिस अवॉर्ड. कारण दर्जेदार नाटक तर आम्ही दर वेळेला द्यायचा प्रयत्न करतच असतो, पण जेव्हा अशा प्रकारे एक पुश मिळतो की हे पैसे जा नाटक कर, त्यावेळेला म्हणजे वाईट नाटक करून चालणारच नाही. त्यामुळे आय होप की जे 5 मेला नाटक ओपन होईल 5 मे 2012 साहित्य संघात ते चांगलं असेल, ते तुम्हा सगळ्यांना आवडेल आणि तुम्ही सगळे आणि तुमचे सगळे मित्रमैत्रिणी आप्तेष्ट सगळे त्या नाटकाला या अशी माझी विनंती आहे. कारण का दुसरा प्रॉब्लेम फंड्स नंतर हा आहे की प्रेक्षक येत नाहीत. तर चांगल्या नाटकांना तर नक्की या. आणि मी कितीही वेळा थँक्यू म्हटलं, कितीही वेळा माझं ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केलं तरी ते कमीच आहे. तरी एक शेवटचं थँक्यू व्हेरी मच. 5 मेला हे नाटक जे निपुण धर्माधिकारी करणार आहे त्यांनी कुठल्याही लेखकाचं नाटक निवडावं, त्याला आम्ही पैसे देण्याचं काम करणार, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची सेन्सॉरशिप असणार नाही. त्याने कुठलं नाटक निवडावं हे आम्ही बघणार नाही, आम्ही फक्त त्याचा प्रयोग बघायला जाणार. त्यामुळे त्यांनी त्याला जे हवं ते नाटक हव्या त्या पद्धतीने सादर करावं. आणि प्रेक्षक आले तर आलात तर तुमच्या सकट नाही तर तुमच्याशिवाय. मला असं वाटतं की समांतर नाटकाच्या बाबतीत असं आपण नेहमीच करत आलो आहोत. आणि एकतर स्मृती समितीची अपेक्षा थोडीशी इतकीच आहे की ते नाटक समांतर प्रायोगिक पद्धतीचं असावं, ते पूर्णपणे छोटं व्यावसायिक नाटक असू नये एवढीच एक माफक अपेक्षा आहे. ही सुद्धा काही लादलेली अपेक्षा नव्हे. त्यामुळे निपुण धर्माधिकारी मी तुझं अभिनंदन करतो आणि तू उत्तम नाटक देशील याची खात्री आहे. 5 मे 2012 म्हणजे दामू केंकरेंच्या 84व्या स्मृतिदिनी दामू केंकरे रंगोत्सवात या अनुदानित नाटकाचा पहिला प्रयोग रंगणार आहे. तरुण रंगकर्मींना प्रोत्साहित करून मराठी रंगभूमीवर नव्या वाटा शोधू पाहणाऱ्या या प्रयत्नांना तुम्ही गर्दी कराल अशी आशा करूया.